आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी पंढरपूरहून वापस येताना हे व्हिडिओ घेतला आहे. तर हे व्हिडिओ आहे मोहोळमध्ये. तर खूप मला छान त्याचं वातावरण वाटलं म्हणून मी तो व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि हे मी रस्त्याने खूप नैसर्गिक वातावरण होतं, ते खूप मला आवडलं होतं. तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात का? तर ते तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे मला असेच व्हिडिओ बनवायला आणि म्हणजे मी पुढची वाटचाल करू शकते तुमच्या सांगण्याप्रमाणे. सोलापूरला तर तिथं आमची बहीण राहत होती. मग आमच्या बहिणीने सांगितलं की आपण खूप छान वाटते तर आपण डोंगराला जाऊया. तर आम्ही डोंगराला गेलो होतो. तर तुम्हाला हे डोंगराचं वातावरण आवडतं का? तर मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का ते मला सांगा. तरी हे असे वातावरण बघायला तुम्हाला आवडेल का? तर मला तर खूप आवडतं. माझी बहीण आणि मी खूप गेलो त्यावेळेस आम्ही खूप उंच डोंगरावर रस्त्याने गेलो होतो. आणि हे तर आमच्या गावचा हे स्वतःच्या गावामध्ये मी रस्त्याने चालत असताना काढलेला आहे. तर ही नैसर्गिक नारळीचे झाडं, माझा रस्ता, माझे छोटेसे गाव आहे. हे तुम्हाला आवडत आहे का? तर मी असे नवीन नवीन तुम्हाला असे व्हिडिओ बनवू शकते. कडे ऊस लावलेले आहेत. बघा आमच्या गावाकडे ऊसाच्या पलीकडूनच तलाव आहे, डोंगर पण आहे. बघा आंब्याची झाडे पण आहेत, खूप छान आंबे येतात. मला तर खूप आंबे आवडतात. आणि ते पेरूचं झाड आहे. खूप नैसर्गिक वातावरण खूप छान असतं. आणि खरं म्हणजे शेतात राहायला खूप मज्जा पण येते. तुम्हाला आवडतं का शेतात राहायला? मला तर खूप आवडतं. आणि म्हणजे कसं शेतातलं नवीन नवीन खायला मिळतं, चांगलं पौष्टिक आहार मिळतो. म्हणजे शेतीत खूप नैसर्गिक रम्य वातावरण असतं, ते पण खूप आवडतं. आणि एकदम असं म्हणजे झाडांच्या सावलीला जाणं, रस्त्याने फिरणं असे म्हणजे मला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का मला सांगा. त्यामध्ये तर खूप खूप आमच्या गावाकडे खूप छान वातावरण असतं. येत आहे का तुम्ही आमच्या गावाकडे बघायला? खूप छान आहे. बघा आमचे ऊस लावलेली कशी ऊसाची पद्धत आहे. बघा आंब्याची झाडं किती छान आंबे आलेले आहेत त्याला, खूप छान आहेत खायला. या गावाकडे आमच्या बघायला कसं वातावरण आहे ते. आमच्या गावाच्या कडेलाच तलाव आहे मोठा, खूप छान आहे. खूप नैसर्गिक रम्य वातावरण आहे, खूप मला आवडतं. तुम्हाला आवडतं का? बघा आमचं मोठा प्रकल्प आहे, खूप छान पाणी आहे त्याच्यामध्ये. आम्हाला पाण्याची पण खूप म्हणजे असं कमतरता नाही आहे, छान आहे. हे आमचं शेत आहे आणि शेतामध्ये आमचा बघा भुईमूग लावलेला आहे, तर खूप छान आहे. त्यामध्ये कांदे लावलेले आहेत. तर बघा कांद्याला बी आलेला आहे, खूप छान आहे. करमत पण आहे तिथं. तुम्हाला आवडतं का असं बघायला? तर आम्हाला नक्की तुम्ही सांगा. असं आहे, खूप म्हणजे खूप छान वाटतं. बघा कसं वातावरण वाटतंय. इथं काहीच नाही आहे, तर खाली पाणी दिसतंय, पलीकडनं डोंगर दिसतंय, खूप छान वाटतंय ना. तुम्हाला आवडतं का ते सांगा. ह्या रानामध्ये बघा काहीच नाही आहे, पलीकडं ऊस आहे. तर हे आमच्या शेजारी रान आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला सांगा. आता बघा आमचं पाणी कसं दिसतंय, झाडं आहेत तिथे खाली, खूप छान आहे. वातावरण पण खूप छान आहे. असं म्हणजे फिरायला पण खूप आवडतं. आणि आमचा मोठा तलाव आहे, तर तलावाच्या पण कडेला जायला खूप आवडतं. असं नैसर्गिक रम्य वातावरण खूप छान आहे. तुम्हाला आवडतं का? बघा आमच्या गावाच्या शेजारी डोंगर आहे मोठा, त्या डोंगराला पण जायला खूप आवडतं.